नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आहे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी आणि एरवी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट असणारी सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी कशी बनवायची. बऱ्याच लोकांना साबुदाणा खिचडी चिकट होते किंवा कडक राहते अशी तक्रार असते, पण आज मी तुम्हाला अशी एक सोपी आणि परफेक्ट पद्धत सांगणार आहे ज्यामुळे तुमची खिचडी अगदी मोत्यासारखी मोकळी मऊ चवदार होणार आहे. उपवासाला किंवा अचानक काही चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर हा उत्तम पर्याय राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये चला सुरुवात करूया. तर आपण खिचडीसाठी घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहेत. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10, मीठ घेतलेले आहेत चवीनुसार, दाण्यांचा कूट घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर, त्याचबरोबर आपण घेतलेला आहे कोथिंबीर, कढीपत्ता. कोथिंबीर ॲडिशनल आहे, म्हणजे तुम्हाला टाकायची, तुम्ही गार्निशिंगसाठी टाकायचे असेल तेव्हा टाकू शकता. आणि आपण घेतलेले आहेत 3 ते 4 बटाटे आपण चॉप करून घेतलेले आहेत, मस्तपैकी साळून घेतलेले आहेत, त्यांचं आवरण काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये. तर हे आपण घेतलेले आहे 3 ते 4 बटाटे चॉप करून घेतलेले आहे मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे इन्ग्रेडियंट जे आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे मोत्यासारखे साबुदाणे. तर साबुदाणे आपण रात्रभर भिजत घातलेले आहेत आणि मस्तपैकी असे ते तयार झालेले आहेत, मोकळे झालेले आहेत बघा. ह्याच्यासाठी एक टिप आहे की साबुदाणे जेव्हा भिजवणार त्याच्या आधी तुम्ही त्याला गॅसवरती एका पॅनमध्ये भाजून घ्यायचे, मग त्याला भिजत घालायचे ते साबुदाणे. त्याच्यानंतर बघा आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेले आहे 2 चमचे तेल आणि शेंगदाणे. तर आता सर्वप्रथम आपण जे अख्खे शेंगदाणे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत पटापटमध्ये. तर लवकरमध्ये ही डिश बनवणार आहोत, जास्त काही वेळ लागत नाही. साबुदाणा खिचडी म्हटल्यावर तर सगळ्यांच्याच आवडीची असते, लहानांपासून मोठे असो तर सगळ्यांनाच फेवरेट असते ही साबुदाण्याची खिचडी. तर कोणाकोणाला साबुदाण्याची खिचडी आवडते त्यांनी जरूर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर आपण शेंगदाणे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे बाजूला काढून घेतल्यावर आपण टाकलेले आहेत बटाटे. तर बटाटे आपण फ्राय करून घ्यायचे. हे असे आपण टाकलेले आहेत बटाटे 2 ते 3 चमच्यामध्ये. आता नुसते सेपरेटली आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनटं असेच फ्राय करून ठेवायचे आहेत बटाटे. जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही, जोपर्यंत ते तुटत नाही, तोपर्यंत आपल्याला असंच ते फ्राय करून घेत राहायचे आहेत. आणि बटाट्याची खिचडी कोणाकोणाला आवडते त्यांनी जरूर कमेंट करा. उपवासासाठी एक बेस्ट ऑप्शन असतं. आणि उपवास नसेलही पण काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल ना, तेव्हाही तुम्ही खिचडी बनवू शकतात. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतात बटाटे एकदम फ्राय झालेले आहेत, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. एकदम ते फ्रेंच फ्राईजचं टेक्स्चर कसं असतं सेम त्याच क्वालिटीचे झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कढीपत्ता. प्लीज डोंट जज अस, हे ॲडिशनल आहे. कढीपत्ता असो किंवा कोथिंबीर असो हे तुम्ही ॲडिशनली टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. आणि ह्याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहे मिरच्या. ही आम्ही ज्या पद्धतीने खिचडी बनवतो ती पद्धत आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. हे मस्तपैकी ना आता हे असं परतून घ्यायचं आहे उलथणीने. हे बघा, हे मस्त असं परतून घ्यायचं आहे. बटाटे एकदम सॉफ्ट झालेले आहेत, गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि उपवास नसतानाही मला भरपूर खिचडी आवडते. आणि असं नाही आहे की उपवास असतानाच खिचडी बनवायची. तुम्ही ऐन वेळेस पण म्हणजे खिचडी बनवू शकतात. ज्याला भूक लागते, म्हणजे काहीतरी स्नॅक्स टाईप आयटम पाहिजे नसेल ना, तर खिचडी एक बेस्ट ऑप्शन आहे. मीठ घेतलेलं आहे आपण चवीनुसार. बटाट्यांवरती मीठ टाकून घेतलेलं आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे, बटाटे टाकलेले आहेत. आता चांगले ते फ्राय करून मिक्स करून घ्यायचे. आता ह्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत स्लोली हे आहे साबुदाणे. तर बघा किती चांगले म्हणजे हे झालेले, ते भिजलेले आहेत, एकदम मोत्यासारखे टवटवीत झालेले आहेत. आता ते आपल्याला हळूहळू बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला तेही सांगतो आपण शेंगदाणे का फ्राय करून घेतलेले आहे. शेंगदाणे हे एक गार्निश असणार आहे आपल्यासाठी. जेव्हा खिचडी होईल तेव्हा आपण ते फक्त गार्निशिंगसाठी टाकणार आहोत. जसे आपण चिवड्यासाठी शेंगदाणे फ्राय करतो तसंच आपण इथे केलेलं आहे, जास्त काही वेगळं केलेलं नाही आहे. आणि खिचडी बनवणं एक भरपूर इझी टास्क आहे, कोणीही बनवू शकतं. पण आम्ही ज्या पद्धतीने बनवलेली आहे
ती म्हणजे पद्धत जशी म्हणजे आम्ही बनवतो आमच्या घरी तशी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे आणि भरपूर इझी वे आहे. याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स आपण टाकलेले नाही आहे, तर काही मोठं आपण रॉकेट सायन्स केलेले नाही आहे. फटाफट होणारा आयटम आहे आणि सकाळी टिफिनसाठी एक मस्त ऑप्शन असू शकतो. शाळेच्या डब्यासाठी असो वा ऑफिसच्या डब्यासाठी आणि ज्या गृहिणी कामासाठी जातात बाहेर त्यांना सकाळी सकाळी बनवण्यासाठी पण हे एक उत्तम ऑप्शन आहे. तर हे चांगलं आपण ना परतून घ्यायचं आहे. आता गॅस मेक शुअर तुम्हाला जर सुट्टी खिचडी पाहिजे नसेल तर गॅस स्लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. जास्त हाय फ्लेमवरती गॅस ठेवायचा नाही आहे. हे एक ऑप्शन आहे, म्हणजे ही एक टिप आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट. जर तुम्हाला सुटसुटीत खिचडी पाहिजे नसेल तर मेक शुअर तुमचा गॅस स्लो फ्लेमवरती आहे. जर हाय फ्लेमवरती त्याला हीट जास्त दिली तर तुम्ही समजू शकता लॉजिक आहे ह्याच्यामागे की ती चिकट होणार. ते जे दाणे असतात साबुदाण्याचे ते मेल्ट व्हायला सुरुवात करणार. मेल्ट ॲज अ लाईक एकमेकांना चिकटायला सुरुवात करणार. तर त्यासाठी आपल्याला स्लो फ्लेमवरती आणि वाफेवरती ही खिचडी हे करून घ्यायची, वाफवून घ्यायची, म्हणजे त्यामुळे ती चिकट होणार नाही. जर तुम्हाला अशी ही पद्धत आवडली असेल तर जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाका. बघा एकदम मस्तपैकी झालेली आहे. शेंगदाण्याच्या कुटाने एकदम टेक्स्चर छान आलेलं आहे. बघा मऊसूत झालेली आहे, टवटवीत झालेली आहे. एकदम बोलतात ना की रेस्टॉरंटमध्ये भेटते तशा टाईपची खिचडी झालेली आहे. म्हणजे तोंडाला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आपले फ्रेंच फ्राईज असतात तसे बटाटे फ्राय झालेले आहेत. साबुदाणा एकदम मस्त परफेक्ट गोळा गोळा असतं ना की मोत्यांचा गोळा तसा झालेला आहे. कलर छान आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण चिमूटभर साखर ॲड केलेली आहे. साखर ही एक ॲडिशनल ऑप्शन आहे. ज्यांना साखर म्हणजे स्वीटनेस आवडते थोडंसं ते टाकू शकतात. अदरवाईज स्पायसी खिचडी पण तुम्ही करू शकता जास्त हिरव्या मिरच्या टाकून. तर हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हटलेलं गार्निशिंगसाठी आपण शेंगदाणे ॲड केलेले आहेत. तर हे शेंगदाणे आपण स्प्रेड करून घ्यायचे आणि इक्वली ते म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे इक्वली ते स्प्रेड आउट झाले पाहिजे खिचडीमध्ये. आणि शेंगदाणे टाकल्यावरती तो क्रंचीनेस असतो ना तो पण तुम्हाला दिसतो, म्हणजे येतो, टेस्ट लागतो जेव्हा खाता तुम्ही खिचडी ते. हे बघा ही आपण आता सर्व करून घेत आहोत. बघा तुम्ही टेक्स्चर बघू शकता, एकही दाणा एकमेकांना चिकटलेला नाही आहे. किती सुंदर आणि सुटसुटीत बोलतात ना सुटसुटीत खिचडी झालेली आहे. कारण की भरपूर लोकांच्या कंप्लेंट्स असतात की आम्ही जी खिचडी बनवतो ती भरपूर चिकट बनते, रबरावानी बनते, टेस्ट लागत नाही आहे. तर त्याच्यामागे एकच कारण आहे की तुम्ही गॅस स्लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. त्याच्यामागे कोणतं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. गॅस जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही. स्लो फ्लेमवरती तुम्ही गॅस ठेवला तर वाफेवरती ही खिचडी शिजून निघते. बघा एकदम प्रत्येक दाणा सुटसुटीत दिसतो आहे, सफेद दिसतो आहे, मोत्यांवानी दिसतो आहे. आपले बटाटे प्रॉपरली फ्राय झालेले, शेंगदाणे प्रॉपरली फ्राय झालेले एकदम चिवड्यासारखे. आणि हे आपण गार्निश करून घेतलेलं आहे. तर जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर जरूर ट्राय करून बघा. भरपूर सोपी डिश आहे, भरपूर सोपी म्हणजे भरपूर सोपी डिश आहे. मी तुम्हाला अजून एकदा रिपीट करतो, जास्त काही मोठं रॉकेट सायन्स नाही. तर जरूर ही डिश करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबईकराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की हेच तुमचं मोटिवेशन आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रवृत्त करतं. मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण शेअर करता, त्यामुळे आपली पॉप्युलॅरिटी वाढेल आणि आपल्याला बघणाऱ्यांची संख्या वाढेल. तर जरूर ही डिश ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.